नमस्कार मित्रांनो, खूप आनंदाची अशी बातमी आहे. नुकतीच गट ड ची महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी नवीनच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि विशेष म्हणजे महिला पण भरू शकतात, पुरुष पण भरू शकतात. महिलांनी तर आवर्जून भरलं पाहिजे, कारण कोणती फिजिकल नाही, रनिंग नाही, काही नाही. फक्त एकच परीक्षा आहे आणि त्याचा पण सोपा अभ्यासक्रम आहे. गट ड ची परीक्षा आहे, त्यामुळे पेपर काय अवघड असत नाही. वयोमर्यादा ओपनसाठी 18 ते 38 आहे. कास्टसाठी अजून 5 वर्ष वाढवून आहेत. संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तात्काळ व्हिडिओ संपला की या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. IBPS ही परीक्षा घेणार आहे, त्यामुळे त्या पॅटर्ननुसार या ठिकाणी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ₹285 मध्ये उपलब्ध केलेला आहे. तर लगेचच या ठिकाणी तात्काळ आपल्या परिपूर्ण या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी हे मार्गदर्शक तुमच्या जवळ राहू द्या. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जर आपण कंटिन्यू आतापर्यंत केलं तर मित्रांनो, तुम्हाला कुणीही या भरती सक्सेस होण्यापासून अडवू शकणार नाही. एवढा या ठिकाणी विश्वास देऊन व्हिडिओला सुरुवात करूया. वेतन पण चांगलं आहे, जबरदस्त आहे. त्यामुळे एकदम जबरदस्त अशी ही जाहिरात आलेली आहे. वारंवार अशा जाहिरात येत नाहीत, त्यामुळे बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करा. बघा, जाहिरातीचं नाव आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर. म्हणजेच या ठिकाणी गव्हर्नमेंट जे कॉलेज असतात, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ज्याला GMC म्हणतो आपण, तर त्या ठिकाणी ही भरती आलेली आहे. अशी वेगवेगळ्या भरती आता पाठीमागे नागपूरच्या आलेल्या होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात. तर ही जाहिरात परमनंट असते, सरकारी नोकरीसारख्या या ठिकाणी, म्हणजे पूर्णपणे गव्हर्नमेंट नोकरी असते. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की बाबा मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे खाजगी आहे की काय, नाही. त्याचं नावच आहे GMC, म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, असं त्याचं या ठिकाणी फुल फॉर्म होतो. ही परीक्षा जी आहे ती IBPS घेणार आहे. आता IBPS घेणार म्हणल्यावर आपल्याला या ठिकाणी पारदर्शकला काय बोलायचंच नाही, कारण IBPS मध्ये आतापर्यंत कुठेही आपल्याला घोटाळा झालेला पाहायला भेटलं नाही. त्यामुळे IBPS ही अगदी या ठिकाणी पारदर्शक कंपनी आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण डोळे झाकून फुल या ठिकाणी आपल्या एफर्टला सुरुवात करायची आहे. बघा, मग सर्वप्रथम या ठिकाणी पगार किती आहे तिथपासून आपण या ठिकाणी सुरुवात करूया. 10वी पास तर आहे, कोणताही टेक्निकल एज्युकेशन पाहिजे नाही, कोणताही MSITची त्यांनी मागणी केलेली नाही, कोणतं या ठिकाणी टायपिंग नाही, काही सुद्धा नाही. फक्त 10वी पासवरून तुम्ही फॉर्म भरू शकता. वेगवेगळी पदं आहेत. आता पदाची नावं काही जरी असू द्या, ताण घेऊ नका. 10वी पासवरून तुम्ही सरसकट सगळी पदं भरू शकता. बघा, या ठिकाणी जर बघितलं तर प्रयोगशाळा परिचर म्हणून हे एक पद आहे मित्रांनो. तर यासाठी जर बघितलं तर 19,900 ते 63,200 पर्यंत या ठिकाणी वेतन आहे. आणि त्यानंतर दुसरं पद शिपाईसाठी सुद्धा 15,000 ते 47,600 एवढं या ठिकाणी वेतन आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं मदतनीस नावाचं हे पद आहे. मदतनीसला जर या ठिकाणी बघितलं तर 15,000 ते 47,600 एवढं या ठिकाणी वेतन आहे. त्यानंतर क्षकिरण परिचर आहे. त्यानंतर शिपाई आहे, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्यरुग्ण सेवक, कक्ष सेवक, अशी वेगवेगळी पदं आहेत. आणि वेतन जबरदस्त आहे. 47,600 पर्यंत तुमचं या ठिकाणी वेतन जात आहे. अशी टोटल जर या ठिकाणी बघितलं तर 102 पदं आहेत. म्हणजे पदं पण चांगली आहेत. फक्त महाराष्ट्रासाठी भरती आहे. आणि बरेच विद्यार्थी काय असतात, थोडेसे हवेमध्ये असतात किंवा त्यांच्या ड्रीम मोठे मोठे असतात, त्यामुळे ते असे पदं भरत नाहीत. गड्डची त्यांना नको वाटतं, सुरुवातीला वय कमी असतं तोपर्यंत. आणि एकदा वय वाढत गेलं, एज बार व्हायच्या गतीला आले की मग सगळीच पदं ते भरायला लागतात. तर तुम्ही नवीन असाल तर अशी चूक करू नका. कोणतं तरी एक पद हातामध्ये घ्या, गड्डचं का असना, गटकचं का असना, आणि नंतर तुमचं जे ड्रीम आहे क्लास 1 वगैरे ते नंतर तुम्ही करू शकता. परंतु ही आजकालच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जे पण पद आहे ते सर्वप्रथम तुमच्या काय करायचं आहे, एक बी प्लॅन म्हणून तरी एक पद आपल्या जवळ ठेवायचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे गड्डला कमी लेखू नका. पगार चांगली आहे, परमनंट सरकारी नोकरी आहे. विशेष म्हणजे इथं कोणताही परप्रांतीय फॉर्म भरू शकत नाही. स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा ही जी पदं आहेत ती केवळ आणि केवळ महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणाऱ्यांसाठीच हे या ठिकाणी ही पदं आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या. 2 दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटून जातं तहसीलमध्ये. जर नसेल तर महाराष्ट्राचा रहिवासी दाखला किंवा त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतात. प्रत्येक सरकारी नोकरीसाठी ते महत्त्वपूर्ण असतं, ठीक आहे. त्याच्याशिवाय कोणताही फॉर्म तुम्हाला भरता येत नाही. त्यामुळे तो काढून घ्या. जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये, 2 ते 3 दिवस खूप झाले ते फॉर्म निघायला, ठीक आहे. तर ते नसेल तर तेवढं डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट, ठीक आहे. स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा ज्या परीक्षार्थीकडे अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास त्यांनी जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला सादर करणे आवश्यक आहे. बरं, इथं सूट पण तुम्हाला दिली, बाबा जरी एखाद्याकडे नसेल डोमिसाईल सर्टिफिकेट, ताण घेऊ नका. तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये असल्याचं एखादं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी त्याऐवजी जमा करणं गरजेचं आहे. परंतु मला वाटतं डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या, खूप गरजेचं आहे. जसं की मी मगाशी तोंडी तुम्हाला सांगितलं बाबा याची शैक्षणिक पात्रता काय आहे. तर शैक्षणिक पात्रता इथं आपण लेखी पण लगेचच बघूया मित्रांनो काय दिलेले आहे. तर जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करण्याकामी प्रसिद्ध दिनांकाच्या रोजी उमेदवाराने पुढील अर्हता पूर्ण करणं असणं गरजेचं आहे. काय आहे मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी त्याची 10वी असणं गरजेचं आहे. काय आहे, 10वी असणं गरजेचं आहे.
प्रयोगशाळा परिचर हे जे काय पद आहे तर त्यासाठी फक्त तुम्हाला काय पाहिजे 10वी तर पाहिजेच. फक्त 10वीला तुम्हाला विज्ञान विषय असणं गरजेचं आहे. आता 10वीला विज्ञान मला वाटतं आपल्यापैकी 99.99 सगळ्यालाच होता 10वी, ठीक आहे. सामान्य विज्ञान सगळ्यालाच विषय होता. त्यामुळे एका पदासाठी फक्त त्यांनी सांगितलं की ते असणं गरजेचं आहे. जर नसेल एखाद्याला तर तेवढ्या पदाला प्रॉब्लेम आहे फक्त. बाकी सगळे या ठिकाणी बाकीची जी पदं आहेत सगळे 10वीवरून भरू शकता. हे पण 10वीवरूनच आहे. फक्त 10वीला सामान्य विज्ञान विषय पाहिजे आहे आणि आपल्या सर्वांना होतंच सामान्य विज्ञान. या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी वयोमर्यादा पाहू. वयोमर्यादा जी आहे ती तुमची या ठिकाणी वयोमर्यादा किती पाहिजे मित्रांनो, तर 18 ते 38 वर्ष या ठिकाणी तुमची वयोमर्यादा पूर्ण पाहिजे, ठीक आहे. 18 ते 38 आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत असेल तरी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे. बाकी सर्वांसाठी 18 ते 38 आहे आणि तुम्ही जर मागासवर्गीय असाल, खेळाडू असाल, अनाथ असाल, EWS असाल तर तुम्हाला 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे. आता काही जर म्हणतील सर इथं तर तारीख दिसते 11/10/2024 आम्हाला फसवताय का नाही. नाही मित्रांनो, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. करिअरच्या बाबतीमध्ये कधीही आपण आत्तापर्यंत खोटा व्हिडिओ बनवलेला नाही. मग बाबा हे जर काय स्पष्टीकरण आहे, 11/10/2024 दिसतंय, परंतु इथं खाली जर या ठिकाणी बघितलं तर इथं पण या ठिकाणी काहीतरी जुन्याच तारखा दिसत आहेत. मग हे काय प्रकार आहे, तर असं आहे मित्रांनो की या ठिकाणी जर बघितलं तर नवीन त्यांनी काय केलेलं आहे, प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. तुमचं पण या ठिकाणी बरोबर आहे, कारण ही जाहिरात अगोदर एकदा प्रसिद्ध झाली होती, परंतु काही कारणामुळं ही जाहिरात त्यावेळेस पुढं प्रोसीड झाली नाही. म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे आणि यामध्ये स्पष्टपणे सर्व काय दिलेलं आहे की बाबा या ठिकाणी ही जी काय आहे महाराष्ट्र शासनाची ही जी काही जाहिरात आहे, ही जी काही जाहिरात आहे या GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, तर ही रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता हे फक्त ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी काय केलं होतं मित्रांनो, तर 11/10/2024 रोजी ही प्रसिद्ध करण्यात आली होती. तसंच सदर जाहिरातीमध्ये झालेल्या संदर्भात शुद्धीपत्रक या ठिकाणी हे काय केलेलं आहे, जाहीर करण्यात आलेलं आहे. आता नव्याने जी तारीख दिलेली आहे मित्रांनो, तर नव्याने या ठिकाणी तारीख जर आपण बघितली तर त्या तारखेला काय होतं, तर त्या तारखेला काही कारणामुळे ही सुरू झाली नसून सुधारित वेळापत्रक आता त्यांनी दिलेलं आहे. तर आता आपल्याला फक्त एकच ध्यानात ठेवायचं, ही जी जाहिरात आहे ते आता अर्ज कधीपासून सुरू झाले आहेत मित्रांनो, तर 11 जानेवारीपासून आता अर्ज सुरू होत आहेत. म्हणजे आपण जर बघितलं उद्यापासूनच याचे अर्ज सुरू होत आहेत मित्रांनो. त्यामुळे बिंदास याचे फॉर्म भरा. तुम्हाला जर नेट कॅफे म्हटला की बाबा हे या जाहिरातीमध्ये जुनी तारीख दाखवते, तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. म्हणजे हे प्रसिद्धीपत्रक त्याला जोडून या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे सर्व डिटेलमध्ये, कोणताही मनामध्ये संदेह न ठेवता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम तारीख जर बघितलं तर 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची तारीख आहे. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा, वेळ कमी आहे त्यामुळे फॉर्म भरून घ्या. ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरण्याची तारीख आहे 31/1/2025 म्हणजे 31 जानेवारी आणि या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचे जे हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या 10 दिवस अगोदर येईल. आलं की मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पण कळवेल. आपला जो कोर्स ज्यांनी घेतलेला आहे त्यांना एका ग्रुपमध्ये आपण ॲड करतोय, त्यामध्ये पण तुम्हाला सर्व अपडेट भेटून जाईल. त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका, अभ्यासावरती पूर्ण फोकस करा. पात्रता सांगितली, वयोमर्यादा सांगितली, अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. अर्ज करा आणि पहिल्या दिवसापासून या ठिकाणी टू द पॉईंट IBPS पॅटर्ननुसार अभ्यासाला आपल्या सुरुवात करा. सर्व व्हिडिओ लेक्चर, ईबुक, ऑनलाईन टेस्ट एकाच ठिकाणी अगदी माफक फीमध्ये फक्त 285 मध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर त्याचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या. 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ सर्व कंटेंट दिलं जाईल. काही मनामध्ये शंका असतील बिंदास या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकापर्यंत आवर्जून व्हिडिओ पोहोचवा. त्यांना पण ह्याची अपडेट भेटून तेही फॉर्म भरतील आणि कुठेही तेही त्यांचं या ठिकाणी अभ्यास चालू करू शकतील. धन्यवाद.